तर योजनेयात्रा चॅनलच्या सर्व प्रेक्षक आणि माझ्या लाडक्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, आज तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी घेऊन आली आहे. कारण गेली अनेक दिवसांपासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच मागणी करत होतो की अंगणवाडी सेविका व मदतनीसताई यांना भर पगारी सुट्टी द्यावी. कारण उन्हाचा तडाखासुद्धा खूप वाढलेला आहे. टेम्परेचर जवळजवळ 40 डिग्रीच्या वर गेलेला आहे, 45 डिग्रीपर्यंत. त्यामुळे हा उन्हाचा त्रास होऊ नये मुलांनासुद्धा व अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून इथे सुट्टीची मागणी करण्यात आली होती. तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. गेले अनेक दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे अंगणवाडी ताईंना सुट्टी मिळावी अशी मागणी जोर धरत होती. अखेर यावरती मोठा निर्णय झाला असून 1.5 महिना सुट्टी संदर्भात काय नवीन अपडेट आहे हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. पण लक्षात घ्या, ही सुट्टी सरसकट मिळणार की काही अटी आहेत, मानधनाचं काय होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात मुलांचा आहाराचं काय, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर लक्षात घ्या, वाढते तापमान आणि उष्णतेची लाट लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने सुट्ट्यांचे नियोजन जाहीर केलेलं आहे. तर विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी हे वेळापत्रक थोडे वेगळे असू शकतं. 1.5 महिन्याच्या सुट्टीच्या मागणीला यश मिळताना दिसू लागलं आहे व मे महिन्यात पूर्ण सुट्टी आणि एप्रिलचे काही दिवस असे याचे नियोजन असणार आहे. तर कडाक्याच्या उन्हामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे व जे व्हॉट्सअप ग्रुपद्वारे जे आपले अंगणवाडी सेविका ताई जयश्री बाबे यांनी सुद्धा याबद्दल माहिती दिलेली आहे. या संदर्भात जे ऑफिशियल जे परिपत्रक किंवा GR येईल त्यावेळेस नक्कीच अजून अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर आपल्या मागच्या व्हिडिओवरती काही अंगणवाडी सेविका ताईंनी मदतनीसताईंनी कमेंट केलं होतं की जिल्ह्यानुसार माहिती द्या. तर लक्षात घ्या, आता वर्धा जिल्ह्यामध्ये ते हे सरसकट सुट्टी आहे. त्यानंतर अमरावती, सोलापूर अनेक ताईंनी कमेंट केली होती की उन्हामुळे अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडीमध्ये मुले येत नाहीत, मग कोणासाठी केंद्र उघडायचं. तर लक्षात घ्या, अंगणवाडी सेविका ताईंनो, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या संघटनेच्या माध्यमातून नक्कीच निवेदन दिलं पाहिजे आहे व त्या निवेदनाचा विचार करून उन्हामुळे नक्कीच अंगणवाडी सेविका ताईंचं, मुलांचं, मदतनीसताईंचा विचार केला पाहिजे आहे. तर तांत्रिक बाबी आणि पगार लक्षात घ्यायचं म्हटलं तर ताईंनो, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सुट्टीत पगार मिळणार का? तर सुट्टीत भर पगारी असणार आहे अशी सुद्धा माहिती मिळत आहे. पण सुट्टीवर जाण्यापूर्वी तुम्हाला पोषण ट्रॅकरवरील सर्व नोंदी व प्रलंबित कामे पूर्ण करावी लागणार आहे. तर ही सुट्टी पगारी असण्याची शक्यता असून जे काळातील मानधन आणि नियमित मिळण्यासाठी मागणी आहे ते पूर्ण करण्यात आली आहे. तर हवामान अंदाज आणि उष्णतेची लाट लक्षात घेता काही जिल्ह्यांमध्ये 15 दिवसांऐवजी महिना ते 1.5 महिन्याची सुट्टी देण्याची मागणी जोर धरत होती. त्यावर अनुकूल निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे व त्या संदर्भात आता लवकरच परिपत्रक GR निघण्याची शक्यता आहे. अनेकदा तक्रार असायची की मदतनीस आणि ताईंना सुट्टी मिळत नाही, पण यावेळेस सेविका आणि मदतनीस या दोघींना एकत्रित सुट्टी देण्याबाबत सकारात्मक चर्चासुद्धा सुरू आहे, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. तर शाळेतली सुट्टी असली तरी मुलांच्या आहाराचा खंड पडू नये यासाठी कोरडा आहार वाटपाचे नियोजन आधीच करून ठेवावे लागेल, जेणेकरून 300 दिवस आहार देण्याचे बंधन असल्याने पालकांना घरी आहार पोहोचवणे किंवा सुट्टीपूर्वी त्याचे वाटप करणे आवश्यक असणार आहे. तर लक्षात घ्या, सुट्टी असली तरीसुद्धा आता निवडणुकासुद्धा आहे ग्रामपंचायत, त्यासाठी त्या तातडीच्या कामासाठी तुम्हाला शासनाकडून बोलवलं जाऊ शकते. याच्यासाठी मानसिक तयारीसुद्धा ठेवा. पण जरी अंगणवाडी सेविका ताईंनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. जिल्ह्यानुसार जे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सुट्टी जाहीर झालेली आहे, 16 तारखेला सुद्धा जाहीर झाली होती. कारण उन्हाचा तडाखा इतका वाढला होता की अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, शाळेसाठी सुट्टी होती, अंगणवाड्यांसाठी सुट्टी होती, मुलांसाठी सुट्टी होती. याचा विचार करत नक्कीच इथे पूर्णपणे 1.5 महिन्यांना सुट्टी मिळावी. कारण इतका ऊन वाढलेला आहे की त्या उन्हामध्ये ना मुलं येतात ना अंगणवाडी सेविका ताई जाऊन मदतनीस ताई जाऊन तिथे काय काम करणार आहे, हे सुद्धा प्रश्नचिन्ह असणार आहे. तर अंगणवाडी भगिनींनो, तुम्हाला काय वाटतं, ही 1.5 महिन्याची सुट्टी पुरेशी आहे का? तुमच्या जिल्ह्यात सध्या तापमान किती आहे? सुट्टी कधीपासून मिळावी? तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. कारण महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये तापमान भरपूर वाढलेलं आहे व इथे जे अंगणवाडी कर्मचारीमार्फत जे निर्णय घेतले जातात ते प्रत्येक अंगणवाडी सेविका ताईंनी कमेंट करून सांगायचं आहे, निवेदन द्यायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्हाधिकारी जे असणार आहे त्यांच्याकडे जर निवेदन दिलं तर नक्कीच इथे फायद्याचं होणार आहे. अशाच महत्त्वाचं शासन निर्णयासाठी आणि अंगणवाडी अपडेटसाठी आपल्या योजनायात्रा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या सर्व ताईंना ग्रुपवर शेअर करायचा आहे.
काही तुमचे प्रश्न असतील, काही तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.